नमस्कार मंडळी, बारामतीचा रानडा गडी म्हणजेच वैभव चव्हाण बिग बॉस मराठी सीझन मध्ये तो सध्या राड्याच घालताना दिसत आहे। तरुणींच्या गळ्यातील तो ताईत आहे, इतकाच तो हँडसम आहे। तर मंडळी, आज आपण त्याचा कलाक्षेत्रातील प्रवास जाणून घेणार आहोत। वैभव चव्हाण याने मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मन झालं बाजिंद या मालिकेमधून कलाक्षेत्रात पदार्पण केलं। त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन काळात सुरू झालेल्या अभिनयाच्या उत्कटतेने त्याचा यशाचा प्रवास सुरू झाला। वैभव चव्हाण यांनी त्याच्या सुरुवातीच्या काळात मराठी नाटकामध्ये सहभाग घेतला, ज्यामुळे त्यांना अभिनयात करिअरची आवड निर्माण झाली। बारामतीमध्ये वाढलेल्या वैभव चव्हाण याच्याकडे कला सादर करण्याची नेहमीच नैसर्गिक प्रतिभा होती। शाळा आणि महाविद्यालयीन रंगभूमीवरील त्याच्या सुरुवातीच्या सहभागाने त्याच्या भावी अभिनय कारकिर्दीचा मजबूत पाया घातला। चित्रपट उद्योगात रस असूनही त्यांनी सुरुवातीला अधिक पारंपरिक करिअरचा मार्ग अवलंबला। स्थिरता आणि अनुभव मिळवण्यासाठी त्यांनी नियमित नोकरी केली, परंतु अभिनयावरील त्यांचे प्रेम कधीच कमी झाले नाही। वैभव चव्हाण यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश लगेच झाला नाही। आवाज आणि पोशाखाशी संबंधित भूमिकांमध्ये त्यांनी पहिल्यांदा पडद्यामागे काम केले। त्यांनी पडद्यामागे लहान मोठे काम केले, एवढंच काय तर माईक स्टेजवर पोहोचवणे, कलाकारांचे कपडे इस्त्री करणे इथपर्यंत त्यांनी काम केले। त्यांनी ॲग्रीमधून ॲग्रिकल्चर केले आहे। हे शिक्षण त्यांनी बारामतीतच घेतले आहे आणि झी मराठीवरील मन झालं बाजिंद या मालिकेत पहिल्यांदाच त्यांना मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली। त्या भूमिकेचं नाव राया असं होतं आणि या भूमिकेमुळेच ते अजूनच घराघरात जाऊन पोहोचले आहेत। सध्या ते बिग बॉस सीझन 5 मध्ये सामील झाले आहेत। तर मंडळी, तुम्हाला बारामतीचा रानडा गडी वैभव चव्हाण आवडतो का? नक्की कमेंट करून सांगा। अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या। धन्यवाद।